चला आज तुम्हाला दाखवते की आम्ही तिळाचे लाडू कसे बनवतो। तर लागणारं साहित्य आहे खोबरं, गूळ, तीळ आणि सगळ्यात महत्त्वाचं शेंगदाणे। खोबरं आणि गूळ हे दोन्ही पण किसून घ्यायचं। तीळला भाजून घ्यायचं जोपर्यंत तिचा वास सुटत नाही आणि शेंगदाणेही भाजून घ्यायचं। जोपर्यंत लाडू बनत नाही तोपर्यंत कोणालाही मध्ये मध्ये येऊन द्यायचं नाही, नाहीतर सामग्री ही हळूहळू कमी होत जाते। मग काय, त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि तुपाला थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी खोबऱ्याला भाजून घ्यायचं। प्रत्येकाकडं वेगवेगळ्या पद्धतीने तिळाचा लाडू बनवला जातो। तर आमच्याकडे हा सॉफ्ट तिळाचा लाडू बनवला जातो, कारण कडक आजीला खाता येत नाही ना, त्याच्यामुळे। मग खोबरं चांगलं भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याचाही वास सुटत नाही। त्याच्यानंतर शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा। थोडी इलायची टाकली तरी चालेल। आणि मग असं मिश्रण तयार झालं का त्याला एकजीव करायचं आणि त्यामध्ये हळूहळू गूळ मिक्स करत राहायचं। जेवढा तुम्हाला गूळ हवा आहे तेवढा त्याच्यामध्ये मिक्स करा। गोडचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करूच शकता। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि मिश्रण एकजीव करायचं, जेणेकरून त्याला बाइंडिंग ही चांगली येईल आणि आपले लाडू बांधले जातील। त्याच्यानंतर काय, सगळं मिक्स झाल्यानंतर की असे हातात छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि लाडू बनवायचे। हे बघा लावण्य कशी बनवतीये। फक्त असा लाडू बनवला की असं अजिबात करायचं नाही, त्याला डायरेक्ट तोंडात नाही टाकायचं, पहिले त्याला प्लेटीमध्ये ठेवून द्यायचं। असं करत करत सर्व लाडू बांधून घ्यायचे। खाऊ नका फक्त मध्ये मध्ये, नाही तर संपून जातील वेळेच्या आधीच। तुम्ही कोणत्या पद्धतीने तिळाचे लाडू करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला एक तिळाचा लाडू।